शुभ सकाळ. रामकृष्ण हरी. मसाल्यासाठी कांदा कापते मी. कांदा लसूण मसाला करायचा आहे, काळा मसाला करायचा आहे. तर असा कांदा कापते मी. ती इतकी कडू येते, त्या कांद्याची इतकी कडू येते. तो कांदा म्हणतो माझा जीव जातो, तू का रडती. तर असं डोळ्याला माझ्या खूप पाणी येतं आहे. तर असं म्हणते का बा डोळ्याला पाणी जर यायला लागलं ना, ते कांद्याचं असं सालटं राहतं ना, ते असं इथं डोक्यावर ठेवायचं म्हणजे डोळ्याला पाणी येत नाही. असं करून पाहत, असं प्रयोग करते बा, असं ऐकेले मी. तर बघा असं कांदा कापते मी. ढवळे कांदे काय मला मिळाले नाही, तर लालच कांदे म्हणजे उन्हाळ कांदे कापते मी. हे उन्हाळ कांदे असे मस्त असे सालटं काढून मस्त असे कापते मी. आणि म्हणजे बा भरपूर झाला आता, हा वाळून चोळून भरपूर होईल तो मसाल्याला. तुम्ही कसं कांदा टाकते. मी दरवर्षी ढवळा कांदा टाकते, पण मला यावर्षी कांदाच मिळाला नाही, त्याच्यामुळे मला आता उन्हाळाच कांदा टाकावा लागू राहिला. यावर्षी आमच्याकडं कोणाकडं ढवळे कांदे नाही. प्रत्येक वर्षी लोक फेकून द्या त्या मेंढ्या पुढं, इतके कांदे राहते. यावर्षी कांदेच भेटले नाही. कांदा कापायचा झालाय, आता वाळत टाकायचं बाकी आहे. तर सुनबाई गेली आता कामाला, स्वयंपाक करून गेली. बाकीचं आवरावं लागतं, किचन बिचन. ती घाई जाती, टाईम होऊन जातो तिला इतक्यात. मग बाकीचं सगळं झाकपाक करायची, किचनचं आवरायचं, दूध ठेवायची फ्रीजमध्ये. आणि आज मस्त अशी वड्याची भाजी बनवली तिने. वडे कोणी सांडगे म्हणतं, कोणी वडे म्हणतं. आणि अजून काय बनवलं आहे, शिमला मिरची बनवली आहे, पोळ्या बनवल्या आहे. तर पोरांचे जेवण झाले. नातू गेला क्लासला, एक नातू क्लासला गेला, एक नातू खेळतोय. कामं कुठं आवरतं का हो, दिवसभर चालूच राहतं काही ना काही. मला आता सगळे घरातले वाळवण आवरले, पण आता मला मसाला बनवायचा आहे. कांदा लसूण मसाला बनवायचा आहे, काळा मसाला बनवायचा आहे, पिवळा मसाला बनवायचा आहे. तर चालली आता तयारी. कांदा कापलाय, आता कांदा वाळत टाकते. 2-3 दिवस लागतील कांदा वाळायला व्यवस्थित. मग रविवारच्या नंतर मसाला करून घेईल. सोमवारी मंगळवारी करेल मसाला. कुठून भाजून तो कांदा कोरून कुठून आणायचा असतो. तर आता एक 2 लग्न पण आहे मध्येच. लग्नांना पण जावं लागेल, हळदीला जावं लागेल. तर मग म्हटलं तर कांदा पण वाळून जाईल व्यवस्थित आणि मसाल्याचं वेळ होईल. लग्न पण होऊन जातील तेव्हा. इतकं ऊन पडतं आहे बाहेर, असं म्हणजे 10 वाजेच्या नंतर तर बाहेरच निघूशी वाटत नाही, इतकं ऊन पडतं आहे. खूप ऊन पडतं, इतकं ऊन पडतं आहे. तर बस कधी आम्हाला अजून थोडीशी घरातली साफसफाई करायची. सगळं म्हणजे उन्हाळी वाळवण सगळं बनवायचं झालं. पण आमच्या इथं आहे ना, ते कांद्याचा रॅक लागतो ना, तर त्या रॅकमध्ये ना असं धूळ राहते, खूप धूळ राहते. तर खूप असे भांड्यांवर धूळ बसती. तर म्हटलं आता आहे ना, ते भांडे पण आता सुट्टीवर अवलंबून आहे. आता शनिवारी पण गावाला जायचं आहे तिला, सुनबाईला कार्यक्रमाला. मग त्याच्यामुळं आता काय माहिती या हप्त्यात भांडे घासणं होते का नाही. मला नातू पळाला बाहेर, इतकं ऊन आहे बाहेर. आणि तो गेला बाहेर पळून. लहान टी चालूच ठेवला बरं का, गेला बाहेर निघून. त्याला सारखं TV लागतो. असं उन्हाने एकदम असं पाणी कमी पडल्यावानी झालं शरीरामधलं. गावाला गेली मी, मालेगावला गेली, तिथून आले तर जामच होऊन गेली 2 दिवस मी. खूप असा उन्हाचा त्रास झाला मला. उन्हाची खूप काळजी घ्या बरं का सगळेजण. पाणी प्या, थंड पाणी प्या आणि ताक प्या, कोणी लिंबू सरबत प्या. कारण उन्हापासून खूप काळजी घ्यावं लागणार आहे. यावर्षी खूप ऊन पडतं आहे. पार इतका उन्हाचा पारा वाढला आहे. काल दुपारी तरी थोडीशी हवा सुटली होती, पण दुपारपर्यंत फुल ऊन होतं. आज पण तसंच वातावरण आहे, फुल ऊन आहे बाहेर. म्हणजे इतकं ऊन आहे का 10 वाजलेले नाही, अजून वाजत आले 10, तरी इतकं ऊन आहे का बाहेर निघूशी वाटत नाही. तर सगळेजण अशी काळजी घ्या उन्हाची. खूप असं उन्हाचा खूप पारा वाढला आहे. आपण असं घरात राहून ऊन म्हणतो, ते इतकं कसं ऊन वाढलं आहे घरामध्ये. घरात राहून आणि ते लोक बाहेर फिरता बघा, ते मेंढपाळ किती उन्हात फिरत्या. बापरे, त्यांना तर सावलीसुद्धा नाही राहत, घर बी नाही राहत, ते कागदाचे पाल बांधून राहतात. मेंढपाळांचे किती हाल. हे इथं आमच्या इथं रेल्वेचं काम चालू आहे. तर लहान लेकरं आहे हो, इतके म्हणजे 7 किंवा 8 महिन्याचं लेकरू त्या बाईचं.
इतकं रडतं कसं तरी वाटतं. झाडाला झोळी बांधून दिलेली तिथं इतकं रडायचा आवाज येतो. पण मग आपण ते बाळाला घेऊ शकत नाही ना, कारण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं. आणि आपल्या घरात आणायचं म्हटलं म्हणजे मग टेन्शन येते, एक जबाबदारीचं काम राहतं. त्याच्यामुळं आपण घरी आणू शकत नाही. ते आपल्या ओळखीचे नाही, पाळखीचे नाही, बाहेरगावचे लोक, UP लोक ते आलेले कामासाठी इकडं पोट भरायला. तर इतकं कसं तरी वाटतं. इतकं दुपारी ऊन राहतं आणि ती बाळ इतकं रडतं. झोळीमध्ये झोपलेलं टाकून द्या ते आणि लाईनीच्या कडाला ते केबल गाडू राहिले ना, ते कामासाठी जाते ते इतकं रडतं ते बाळ. कसं तरी वाटतं तीवाला असं. पण असं वाटतं आपण घ्यायचं बाळाला उन्हाचं तानाचं, परत नशी यांनी कशाला हात लावला, कशाला घेतलं, ते चांगलं नाही वाटत आपल्याला. त्यांना आवाज देते मी का ते तुमचं बाळ रडतं आहे पण घेऊ शकत नाही मी, कारण आपण कसं काय घ्यायचं हो. ते त्यांना आपली भाषा पण कळत नाही. त्यांना म्हणजे ते काय बोलते ते आपल्याला कळत नाही, आपण काय बोलतो ते त्यांना कळत नाही. पण लय लेकरांचे हाल हो. पोटासाठी काय माणूस कुठं जाईल काय करील. पोटासाठी लई म्हणजे खड्डंच आहे एक. ते पोटाचं खड्डं भरण्यासाठी माणसाला काहीतरी काम करावंच लागतं. इतकं लहान लेकरू आहे आणि ते इतक्या उन्हाचं काम करतात ते लोक. खूप उन्हाचं काम करतात. भर उन्हाचे ते नाल्या खणत्यात, त्याच्यात ते रेल्वेची केबल गाडी द्या. तर असं हे पोटासाठी खूप काही करावं लागतं. आणि आपल्याला घरात बसून ऊन लागतं. आपल्याला घरात किती ऊन लागतं. बाहेर असं वाटतं बाहेरच निघून ये. 2, 1ला आणि 1:30ला तर असं वाटतं बाहेर म्हणजे जाऊच नाही, इतकी उन्हाचा पारा वाढेल. तर बघा, घ्या काळजी सगळेजण. कसा वाटला मग याचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. नक्कीच लाईक करत जा एक व्हिडिओला.